स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पुन्हा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आता वाजलेत 12. माझी कामं मी पटकन उरकून घेतलं. त्याचं झालं असं की सकाळी उठले 5 वाजता, तेव्हा तर पाणी गेलेलंच होतं. पण जे पाणी मी रात्री भरून ठेवलं होतं त्याच्यात सकाळचा पालेसाहेबांचं जेवण म्हणजे टिफिन बनवला मी, चपाती आणि शिमला बटाटा भाजी. त्याच्यानंतर मग बसली पाण्याची वाट बघत, पाणी कधी येईल तर थेट 8 वाजता पाणी आलं. आणि मग 8 वाजता पाणी आलं तर मग मी काय केलं, पटकन पाणी वगैरे भरून घेतलं, ड्रममध्ये पण पाणी भरून ठेवलं. आणि तोपर्यंत अनिकेत पण उठला, त्याला पण आंघोळीला पाणी सोडलं. तो आंघोळ करायला गेला आणि मी पटकन लादी पुसायला घेतली. म्हटलं आज पटकन लादी पुसून घेऊया, कारण कसं आहे ना, आम्ही खाली बसून जेवतो ना, तर ते कसं मला बिना लादी पुसल्याचं आवडतच नाही. मी किती उशीर झाला तरी लादी पुसून घेत असते. तर म्हटलं नाही, अगोदर लादी पुसून घेऊया आणि नंतर मग आंघोळ वगैरे करूया. तोपर्यंत अनिकेतची आंघोळ होत होती. पण काय झालं, त्याची आंघोळ झाली आणि लगेच पाणी गेलं. मग मी काय केलं, लादी वगैरे पुसली आणि जे पाणी भरून ठेवलेलं होतं ड्रममध्ये, तर तेच गॅसवर पाणी आज गरम केलं. कारण गिझरमध्ये तर पाणीचा गेल्यामुळं गिझर चालू करू शकत नव्हते. मग गॅसवर थोडंसं पाणी गरम केलं, एक छोटं पातेलं, कारण आता गरमीमुळं जास्त पाणी गरम लागत नाही. तर एक छोटं पातेलं गरम केलं आणि ते घेतलं मग. आणि माझी आंघोळ वगैरे झाली तोपर्यंत परत थोडंसं पाणी सोडलं, एक 10 मिनटंच सोडलं. परत अगोदर अर्धा तास आणि नंतर 10 मिनटं सोडलं. तर त्या 10 मिनटात मग मी काय केलं, पटकन जी कपडे होती आमची रोजची, तर ती कपडे धुवून टाकली. म्हणजे आज असं करून माझं आज लादी कपडे हे सगळं झालंय. फक्त अदितीचं राहिलंय, तर तिला आहे पाणी आता ड्रममध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे, तर ती करेल तेवढ्यात, त्याच्यात आंघोळ वगैरे होऊन जाईल तिची. आणि आज सगळं काम झालंय, फक्त आता जेवणाचं राहिलंय. तर आता जेवणच बनवायला चालली आहे. तर मी आज बनवू राहिली आहे पोटॅटो चीज नगेट्स. म्हटलं चला आज अनिकेत पण घरी आहे. आज तो कोचिंगला नाही गेला, कारण आज सुट्टी नसते तशी, पण आज फक्त डाऊट सॉल्विंग असतं. तर ते सर बोलले, तुला काही डाऊट सॉल्विंग करायचे असतील तर तू ये. तसा मेसेज केला होता त्याने सरांना. तर तो बोलला की मम्मी मी दुपारच्या नंतर जाईल. तर म्हटलं ठीक आहे, मग चला आता आज पोटॅटो नगेट्स बनवूया मुलांना, ते पण खातील. आणि आदिती पण म्हणत होती की पोटॅटो नगेट्स बनव, 2-4 दिवसापासून तिथं चाललं होतं. तर म्हटलं चला ते बनवूया. देवपूजा वगैरे सगळं छान करून घेतलं आहे. आता तेवढं नगेट्स वगैरे बनवते आणि नंतर मग जर बाहेर गेले तर चाललंय जायचं. आदितीच्या शाळेत जायचं होतं. तिची जी फी भरली आम्ही ऑनलाईन भरली ना, तर त्याची रिसिट आणायची, ती फी भरलेली. पण आता इथंच 12 वाजत आणि ते आय थिंक 1 वाजेपर्यंत चालू असतं. तर बघते आता, आज नाही गेलं तर उद्या जाईल. तर चला आपण आता किचनमध्ये जाऊया. आणि मी थोडीफार तयारी करून ठेवली आहे, तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय केलं आहे ते. तर मंडळी हे बघा, मी ना बटाटे आहेत ना असे छान बॉईल करून, ते जे आपलं मॅशर असतं ना पावभाजीचं, त्याने असे मॅश केले. तर आणि इथं आहे ना मी इथं हे ब्रेडचा मी चुरा करून घेतला मिक्सरमध्ये. इथं अद्रक लसणची पेस्ट बनवून घेतली आहे. आणि इथं हे आपलं चीज आहे, एवढंच राहिलंय, तर जेवढे होतील तेवढ्याचे करून देते मी आदितीसाठी. आणि इथं आहे ना स्लरी केली आहे मी, तांदळाच्या पिठाची स्लरी केली आहे. कॉर्नफ्लावरची पण करतात, पण ते नाही आहे आमच्याकडे शिल्लक राहिलेलं. तर म्हटलं आता जाऊ द्या, नको आणायला. तांदळाचं पीठ होतं तर मग मी त्याची स्लरी केली आहे. आणि इकडं तेल पण तापत ठेवलंय. तर आता याच्यामध्ये आहेत ना, याच्यामध्ये आपण टाकणार ऑरिगॅनो टाकणार. एक पॅकेट आहे माझ्याकडं, तर ते मी ऑरिगॅनो टाकते आधी ती. आणि एक छोटं पॅकेट चिली फ्लेक्स टाकते. नगेट्समध्ये चिली फ्लेक्सचा फ्लेवर खूप छान लागतो. आणि मी काय टाकते याच्यामध्ये, हे जे अद्रक लसूणची जी पेस्ट केलेली आहे ना, तर ती टाकून घेते. आणि हा जो ब्रेडचा चुरा आहे ना, ब्रेडचा चुरा पण याच्यामध्ये टाकायचा, जेणेकरून त्याला बाइंडिंगसाठी हेल्प होती आणि खूप असे क्रिस्पीज होतात याने. तर मी एवढं टाकते. आणि इकडं तेल पण तापतंय, तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. तर आता याला आहे ना छान हाताने मिक्स करायचं. याच्यात अजून मीठ टाकायचं राहिलंय. तर आता हे सगळं टाकून झाल्यावर मी मीठ टाकत असते, मग अंदाज येतो की किती टाकायचंय. तर चवीनुसार मीठ टाकायचं याच्यामध्ये. तर मी 1 चमचा टाकतेय. तर मी याच्यामध्ये 1 चमचा मीठ टाकलंय आणि आता छान असं हे
हाताने मिक्स करून घ्यायचं, कारण आपल्याला त्याचा असं रोल बनवायचा आहे ना, त्याच्यामुळे असं ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. हाताने छान मिक्स करून घ्यायचं. तर याला अजून थोडंसं हे लागेल, काय ब्रेड क्रम्स लागेल. टाका दीदी थोडंसं ब्रेड क्रम टाक, टाक अजून. आणि परत छान असं मिक्स करून घ्यायचं. आधी ती टेस्ट कर, मीठ वगैरे. कोथिंबीर टाकायची का? आणि आधी ती कोथिंबीर नको बोलते तर नाही टाकत. तिखट झालंय का? थोडंसं लाल तिखट टाक बरं. इथं इथं इथं. आणि थोडंसं लाल तिखट पण टाकायचं, कलर छान दिसतो. हा लाल मिरच दे टाकून तेवढं. हा तेवढं लागेल ना. तिखट असलं का? नाही, 1-1.5 चमचा टाकलाय मी लाल तिखट. 1.5 चमचा. हा छोटा चमचा आहे ना तो. लाल तिखट टाकून परत मिक्स करून घेते. मीठ आहे ना व्यवस्थित? तर आता याचे मी ना छान असे रोल बनवून घेते. आधी ती चल, आधी ती पण मला हेल्प करते. याच्यात थोडेसे ब्रेड क्रम घे. मी अजून ब्रेड क्रम करून ठेवलेले आहेत मिक्सरमध्ये, त्याचा चुरा मी करून ठेवलाय. तर थोडं अजून ब्रेड क्रम घ्यायचं, त्याच्यात ते आपल्याला बस 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 घोळवून घ्यायचंय ना. ब्रेड क्रम मध्ये घोळवून घ्यायचंय. तर मग मी जास्तच केलं होतं. हे ठेव तिकडं, मिक्सरचं भांडं इकडं वर ठेवून दे मग आपल्याला. आणि काय करायचं, थोडंसं तेलाचा हात घ्यायचा असा, कारण त्या हाताला चिकटू नाही म्हणून. आणि मग काय करायचं, हे असं थोडंसं तोडून घ्यायचं गोळा, आणि त्याला आहे ना छान असं वाटी करून घ्यायची त्याची. त्याच्यामध्ये आपल्याला चीज भरायचंय ना, त्याच्यामुळे त्याच्या खाली काढ असं करून घ्यायचं. आणि हे असं एवढं आहे तेवढ्याचे मी चीज घालून करणार, आणि नंतर मग आपले प्लेन करणार. स्पून घे बाळा, 1 स्पूनने टाकूया, ते हाताने नको. तर हे बघा, अशी छान अशी वाटी करून घ्यायची, आणि त्याच्यात हे चीज टाकायचं. या बटाट्यामध्ये ना तुम्ही कोबी, शिमला हे टाकून पण रोल बनवू शकता, व्हेज रोल छान होतील त्याचे. मी एकदा करणार आहे ट्राय. आणि हे असं छान पॅक करून घ्यायचं, मोदक सारखं. आदिती बोलती मोदक सारखं. मोदक नाही बनायचे, रोल बनवायचा आहे आपल्याला. आणि असा रोल बनवून घ्यायचा मस्त तुम्हाला. मग काय राऊंड शेपचा रोल, काय सिलेंडर ना, सिलेंडर शेपचा रोल बनवून घ्यायचा आहे. बघा असा किती छान बनलाय हे बघा. तर मी अशी पटकन बनवून घेते 4-5, आणि तुम्हाला दाखवते मग ते सोडताना. हे बघा, मी ना असे 4 अगोदर टाकून घेते. तर असे रोल बनवून घेतले. तर आणि हे रोल आहे ना तर हे जे आपण बनवलंय ना तांदळाची स्लरी, तर त्याच्यात असे टाकायचे, असे तांदळाच्या स्लरीत बुडून घ्यायचे. आणि नंतर ब्रेड क्रम्स मध्ये त्याला घोळून घ्यायचं, छान कोट करून घ्यायचं त्याचं. ब्रेड क्रम मध्ये छान त्याला कोट करून घ्यायचा, जेणेकरून ते खूप क्रिस्पी होतात. आणि इथं मला आधी ती हेल्प करते, ती करीत असते अशी काही बनवायचं असलं ना, मला हेल्प करते ती छान. आणि आता इथं तेल गरम झालंय खूप, तर त्याच्यामध्ये सोडायचं. तू सोडते कमी सोड. हा, आणि तिला सोडायचे. चल सोड मग. हे बघा, हा हे बघा, आता मीडियम याच्यावरच तळून घ्यायचं, जेणेकरून ते खूप क्रिस्पी होतात. सोड सोड. हा, तोपर्यंत मी इकडचं अजून बनवून घेते. हा, तर बघा आता तळल्यावर तुम्हाला दाखवते ते तळताना. तर खूप छान क्रिस्पी होतात. आणि याच्यामध्ये अजून तुम्ही कोबी, शिमला, गाजर हे सगळं मिक्स करून पण रोल बनवू शकतात, छान होतात त्यांनी. माझ्याकडे चीज होतं थोडंसं, म्हणलं मुलांना तेवढंच द्यावं बनवून, आणि बाकीचे मग असे प्लेनच बनवणार आहे मी. पलटी करा आधी ती हळूहळू.
आता गॅस थोडासा मीडियम कर. आणि आधी ती छान कुकिंग शिकली आता. कोणी शिकवलं ग तुला? तूच शिकली? गावाकडं कोणी शिकवलं तुला? गावाकडे होती तेव्हा करायची ना काकू आजीने ना. गावाकडे होती तेव्हा ना माझी आई तिला कणिक वगैरे मळायला लावायची थोडं थोडं, तर ती करायची. ऍक्च्युली तिला आवड आहे कुकिंग करायला. ते म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं तिला लहानपणापासूनच आवड आहे तिला अशी कुकिंग करायची. आणि बघा किती छान असा गोल्डन कलर आलाय. त्याला छान गोल्डन कलर येऊ द्यायचा. मस्त असे क्रिस्पी बॉल्स बनतात. आणि सॉस सोबत खायचे. सॉस सोबतच छान लागतात हे चटणीपेक्षा. आज आधी तिची मजा आहे. आज खूप दिवसाची म्हणत होती. 3-4 दिवस झाले असते नाही ना म्हणत होतीस तू नगेट्स बनव. ब्रेड आणून ठेवलेत नगेट्स बनव. पण काही ना काही होत होतं रोज. थांब ते ना तवा घे इथं. तवा घे पुढं तव्यावर ठेवते आहे ग तिथंच. नाही आहे ना, हे तिकडेच घे थोडस. आणि तिला असं चीज आहे ना असं त्याच्यातून असं एकदम त्याचा ब्लास्ट झाला पाहिजे. चीज ब्लास्ट फुल लोडेड चीज पाहिजे आहे ना. टाकलंय आता जेवढं होतं तेवढं दिलं टाकून. तर मंडळी हे बघा किती छान असं क्रिस्पी असे बॉल झाले. हे बघा आधी ती करून दाखवते. खूप छान होतात एकदम. आपण हॉटेलमध्ये मिळतात ना तसे एकदम होतात मस्त. तर आता मी आहे ना पटकन हे सगळे बॉल्स बनवून घेते आणि नंतर तुम्हाला मी दाखवते. खाली वापरायची. आणि हे बघा आधी ती खाऊन दाखवते. आणि तिला असं चीज आहे ना असं त्याच्यातून निघलेलं खूप आवडतं. तिला वेट व्हाय नाही म्हटली खाऊ का, म्हटलं खा मग गरम गरम मी करते. हे बघा क्रिस्पी झालेत ना. गरम आहे. हळू खा बरं का, आता चीज गरम झालेला असेल तर गरम आहे. हा मस्त आहे ना. खा मग. तर मंडळी इथं आम्ही घेतलंय खायला. हे बघा किती छान असे नगेट्स बनले. तर आपले चीज पोटॅटो नगेट्स खूप मस्त आणि एकदम असे क्रिस्पी झालेत एकदम असे. तर आता सॉस सोबत खाऊ राहिली आधी ती. आणि केतला पण देते नेऊन आणि मी पण खाऊन घेते. तर या तुम्ही पण खायला हे नगेट्स मस्त असे. तर चला मंडळी आता नंतर मग मी थोड्या वेळाने बोलते तुमच्यासोबत.